सुदामजीची तयारी करून दिली. तयारी करून दिल्यानंतर म्हणे सुदामजी, आम्ही चांगला पितांबर तुम्हाला नेसाला दिला, तो आमचा देऊन टाकणं म्हणे. हे काय नेता म्हणे. बरं देवा घे बाबा, वापस दिला आणि फाटकं धोतर नेसून सुदामजीला पाठवून दिलं. हा चालतो देवा म्हणे, येतो देवा. हो हो. रुक्मिणी सर्वजण सुदामजीले सार करायला आले. माग पाहत जाय, पुढे चालत जाय. येतो देवा, येतो देवा. या सुदामजी. द्वारपाल काय म्हणते, अरे बापरे म्हणे, काय राजा म्हणे, मित्र आहे म्हणे, महादेव सोबती होय म्हणे. अरे दिलं ते तर काढून घेतलं म्हणे, तुला तर काहीच नाही दिलं रे म्हणे. असाच चालला म्हणे. सुदामजी काय म्हणते, ए मूर्ख, देव देत नसते म्हणे. अरे देवाला मागत नसते कधी म्हणू नये म्हणे. मला भगवान माया भगवंताचं दर्शन झालं, भेट झाली, एवढंच मला सगळं मिळालं म्हणे, काही नाही पाहिजे म्हणे. सुदामजी चालले. आल्यानंतर सुदामजी घरापर्यंत पोहोचले. दारामध्ये सुशीला उभी होती. सुदामजी पाहे, हे माझं गाव होय का नाही होय, पोरबंदर होय का नाही होय, काय. अरे रे रे रे, पापा पापा पापा, माळ्या काय ओळखायला काही सुदामजीला आलं नाही. अरे मी दुसरीकडे आलो काय म्हणे. त्यावेळेस सांगितलं, अरे देवा काय केलं म्हणे भगवंता. दारापर्यंत आले. सुदामजी काय म्हणते, का ग म्हणे, एवढं सगळं सजली नगरी म्हणे, द्वारकेसारखी बनली, सर्वाला कपडे दिले म्हणे पाठवून देवानं, सगळं केलं म्हणे. तू कोण म्हणे फाटक्या लुगड्यानं. सुदामजी तुम्ही या, तुम्ही हे चांगले कपडे घाला, धोतर नेसा, तेव्हा मी हे पातळ घाला. तेव्हा सुदामजीला अंदर आणलं, आंघोळ केली, चांगले कपडे घातले. तेव्हा मग त्या बाईनं सुंदर पातळ नेसली. आणि मग काय म्हणते सुदामजी, मुझे तुम न दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया, तेरा शुक्रिया. सुदामजीला 8व्या विश्व दारिद्र्य प्राप्त झालेलं.
उशिरा का होईना देव मात्र भोगू देते. आपण म्हणतो देवा माया असं काऊन होऊन राहिलं, कारण कर्माचे भोग भोगल्याशिवाय देव देव नाही. म्हणून आपण देव कधी भलं करल. मी तुम्हाला सांगतो, काही वर्षापासून भागवत कथा करा करा असे सारे महाराज लोक म्हणे, पण ती वेळ आता आली. म्हणून आज तुमच्या गावात व्यासपीठावर बसलो आणि मात्र तेवढ्या वेळेत मात्र गाजवते देव. आपण म्हणतो एवढी भक्ती करतो तसं काहून देव आमच्याकडे काहून पाहत नाही, आपण म्हणत नाही का कधी कधी, पण त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. असं म्हणू नये